कायदा कधी बनला मला सांगा फॉरेस्टचा? आम्ही काय काल परवा दिवशी राहणार इकडे रेवाशी 13 डिसेंबर 2005 ला कायदा बनला. तुम्ही ना महसूलवाल्यांशी बोला. आम्हाला काय सांगायचं, आम्ही अनपढ लोक आहोत, आम्हाला काय कायदा फायदा समजत नाही. तुम्ही अधिकाऱ्यांना घेऊन या, नाही तर आम्हाला कागद दाखवा. या ना मग ऑफिसला, मी तेच मग सांगतोय कधी ना यायचं तुम्हाला. सांगा. या चला तुमचे फॉरेस्ट पण बोलवा तिथं आणि ह्यांना पण बोलवा, महसूल डिपार्टमेंटला पण बोलवा. कारण की तुम्हाला ही जमीन महसूलची आहे आहेत ना, ते याच्यात आहेत इलेक्शन ड्युटी. हा, मग जमीन महसूलची आहे ना. त्यांनी जी कागदपत्र दिलेली आहेत आणि आमची जी कागदपत्र आहेत ती सगळी दाखवतो तुम्हाला. ते फार आम्हाला बघणं पण गरजेचं मग आहे. काय सर्वे नंबर काय याचा? त्यांनी सर्वे नंबर 5चा सर्वे नंबर आहे त्यांनी. ह्याचा सर्वे नंबर काय आहे? 17 काय ते बोला ना. 217 राजवाडीमध्ये त्यांनी 215, 222, 206, 217, 213, 214. आता जर हा 217 तुम्ही सांगता, पण कशावरून की हाच 217 आहे? आहे का ना आमच्याकडे. मग ते हद्द निश्चित कोण करणार? भूमी अभिलेख. त्यांना दिला ना. नाही ते भूमी अभिलेख जीपीएस दाखवलं ना मला. ते तुम्ही भूमी अभिलेख हद्द निश्चित केली पाहिजे ना. भूमी अभिलेख केलर केलं हद्द निश्चित? केलरची हद्द निश्चित आहे. सर्वे झाला इकडे. मला तर वाटतं कुठे सर्वे झालाय साहेब. नाही सर्वे करत असताना कसं असते, नजीकच्या सातबाराधारकांना नोटीस दिल्या जातात. चतुर्शिमेला नोटीस दिल्या जातात एवढं मला माहित आहे. फॉरेस्टची दादागिरी आम्ही नाही खपून घेणारी. आम्ही लहानापासून इकडे आहेत. आमचे वडील पण लहान होते असतानाच आम्ही इकडे आहे. कारण हद्द कायम झाल्याशिवाय काम होणं चुकीचं आहे. हे अंदाधुंदी काम चालू आहे. ऐका, GPS वर इथे मोकळं दिसतं. कुठलाही सर्वे झालेला नाहीये. सर्वे नाही मला आयते साहेब सांगतो, आम्ही इथे नेहमी असतो. अख्खा नाही ना, ते स्वतःचा नाही झाला. नाही झाला ते. काय बोलले मग? ते अब तुम्ही जीपीएस नाही करत असतील तर ते जाणारच आता ना. तुम्ही काय बोला, त्यांनी जीपीएस ला दाखवलाय. ते तुमच्याकडे GPS असं नाही दाखवलं ना. नाही नाही जीपीएस नाही, रिमोट सेन्सिंग नाही. सॅटेलाइट सॅटेलाइटचं आता ते नवीन आलंय. ते पहिला असं नव्हतं. आता पहिला हद्द कायम करायची. हा, मग त्या हिशोबाने आपल्याला पहिला बघावं लागेल. ते असं उगाचच आपण कुठला विषय घेणार. मॅडम होती तुमच्या जोडीला तिकडे, मी आलेलो, आठवत असेल तुम्हाला. तेव्हा मॅडमला सांगितलं की आम्ही तिकडे शेती केलेली दाखवली पण. मूळ कुठले? बोईसरचे. आपल्याच आहेत. मॅडम होते एक तुमच्या मॅडम आहेत ना आता फॉरेस्टच्या. तसं ना तुम्ही एक खणाला लावलं ते आम्हाला अपेक्षा कळवायला पाहिजे होतं ना. साठम ना. ऐका मॅडम, पेक्षा जर तुमची जमीन नसेल तुम्हाला कळवतील कशाला फॉरेस्टवाले? ते महसूल अधिकाऱ्यांचं किंवा आज त्यांचं काम आम्ही आहे. लहानपणापासून आमचे 7-12 सासरे जर पण लहानपणापासून आमची जमीन आहे. नाही तसं नाही तसं नाही साहेब. मी नाही. काय बोलतो, तलाठी ऑफिसवाल्यांना माहिती आहे, बरोबर आहे. तसं त्यांना नाही, माहिती ते आहे. बघा तुम्ही सांगताना पेपर 13 डिसेंबर 2005 चा जो वनाधिकार कायदा बनला तो स्पष्ट कायदा सांगतो, दावेदाराचा जर दावा पेंडिंग असेल तर तिथं फॉरेस्ट काय करू शकते. सातबाऱ्यावर चिंत्री पाहिजे किंवा ते महसूल सांगायला पाहिजे. सातबारा कोण करणार? महसूलच करेल ना. हा, मग त्यांनी सांगायला पाहिजे. हे ह्याच्यावर काही चिंत्री नाही ना. आमच्या नाही एंट्री ना, पण तुम्ही जर ही काही जागा निश्चित सांगताना आजूबाजूला आमची ही जी मालकी जमीन आहे ना, त्याच्यावर तर आमचा सातबारा आहे. दावे कुठे गेले? फॉर प्रांताकडे आहेत. प्रांताकडे. हा. ऑर्डर कोणाची आहे? कोणाची? सर्वेची. तुम्ही दाखवाल तेव्हा आम्हाला पडेल ना. ऑर्डर कोणाची दिली ती तुम्हालाच माहिती असेल. ऑर्डर कोणाची आहे? तुम्ही भूमी